कोतोली परिसरातील रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे। गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेलं पल्स हॉस्पिटल आता नव्या सुविधांसह आणि नव्या वैद्यकीय टीमसह पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झालंय। आयसीयू, ट्रॉमा केअर आणि फिजिओथेरपीसह विविध आजारांवरील उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत। या रुग्णालयाच्या रुग्णसेवेचा शुभारंभ नुकताच झाला। पन्हाळा तालुक्यातील कोतोली परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारं पल्स हॉस्पिटल नव्या जोमानं सुरू करण्यात आलंय। गेल्या काही वर्षांमध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार झाले होते। मात्र काही अपरिहार्य कारणामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयाची सेवा बंद होती। आता अत्याधुनिक सुविधांसह आणि अनुभवी डॉक्टरांच्या टीमसह रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आलंय। रुग्णालयामध्ये नव्यानं आयसीयू सेटअप, ट्रॉमा केअर युनिट, फिजिओथेरपी विभाग तसंच हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांचे आजार, पॅरालिसिस, कावीळ, डेंग्यू आणि हाडांच्या जुनाट आजारांवरील उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। त्यामुळे कोतोली आणि परिसरातील रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही। या रुग्णालयाच्या रुग्णसेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सतीश जाधव यांच्या हस्ते झाला। यावेळी डॉक्टर महेश्वर शितोळे, डॉक्टर एस.एन. सुतार, डॉक्टर साक्षी सुतार, डॉक्टर संदीप श्रीवस्ती, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर दीपक पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील, सरपंच वनिता पाटील, उपसरपंच अजित पाटील, जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष सागर वरपे, संभाजी सुतार, बळवंत पाटील आणि स्वप्नील अंगठेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।